हे पहा आज आंबळेगावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ अण्णा बेंद्रे तर यांनी आज फोन करून सांगितलं बघा की आज डॉक्टर इथं तपासणीसाठी येणार आहेत. तर त्यांनी आज बरेचसे मंडळी बघा इथं आज तपासणीसाठी आलेत आणि अजून पाठीमागून येतात काही. तर हाडाचे तपासणी ते करणार आहेत. तर ते परिचय आपण त्यांचा थोडा घेऊया. सरपंच त्यांचा थोडा सांगा म्हणजे कसं आहे म्हणजे तपासणी वगैरे हे थोडा परिचय द्या आम्हाला. आपल्या ग्रामपंचायतचे कर्तव्यसाहेब आणि प्रशासक यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आपल्या गावासाठी एक हाडांचा ठिसूळपणा ही एक गंभीर समस्या आहे आणि त्या संदर्भात एक कॅम्प व्हावा अशी डॉक्टरांना विनंती केली आणि डॉक्टरांनी आधी कॉन्टॅक्ट केला होता. त्यांचं प्रत्येक गावामध्ये हा कॅम्प चालतो. त्यांचं मोर्या हॉस्पिटल आहे आणि स्वतः डॉक्टर गंगाधर आगलावी पाटील आपल्या इथे उपस्थित आहेत, अस्थिरोगतज्ञ आहेत आणि आपल्या गावातील लोकांना सुरूपर्यंत जायला ज्येष्ठ व्यक्तींना अडचणी आणि उपचारासाठी खर्च येणारा मोफत सुविधा इथं डॉक्टरांनी उपलब्ध केली. त्यांचं प्रथमतः ग्रामपंचायतीवरती आपण धन्यवाद व्यक्त करू आणि हे असे कॅम्प आणि ग्रामस्थांनी त्याचा भरपूर फायदा घ्यायचा असतो. त्यांची फक्त चेकअप आणि तपासणी नाही, पण त्यांनी मशीन आणून इथं डायरेक्ट हाडांची चेकअप करणार आहे. शेवटी एक्सरे किंवा इतर मशीनच्या माध्यमातून जेव्हा चेकअप केलं जातं त्यावेळेस हाडांचं नक्की प्रॉब्लेम काय आहे ही फक्त वरवरची तपासणी नसून डॉक्टरांनी मूलभूत सुविधा आणि मशीनसहित इथं उपलब्ध सुविधा केलेली आहे आणि आज आमच्या ग्रामपंचायत ग्रामस्थही माता भगिनी उपस्थित आहेत. त्यांना ह्या कॅम्पचा 100% फायदा होईल, उपचार होईल आणि पुढेही त्यांना काय काळजी घ्यायची याच्याबद्दल डॉक्टर साहेब माहिती देणार आहेत. त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार सर आपलं नाव काय म्हणले? माझं नाव डॉक्टर गंगाधर आगलावे. मी अस्थिरोगतज्ञ मोर्या हॉस्पिटल शिरूर, ट्रॉमा स्पेशलिस्ट, जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्कूपी सर्जन म्हणून मी काम करतो आणि त्याचबरोबर हँड सर्जन आणि प्लास्टिक सर्जरी पण बरेचसे काम करत असतो. आपल्या तिथे एक 25 बेडचं हॉस्पिटल आहे आणि आपल्याकडं महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण गरीब लोकांच्या तिथं ऑपरेशन करत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय म्हणजे चार्ज वगैरे काय आहे तसं म्हणजे सुरुवातीचं प्राथमिक नंतर काय समजा आता जो आपण कॅम्प घेत आहे हे कॅम्प पूर्णपणे मोफत आहे. कसल्याही प्रकारचे आपण शुल्क आकारले जाणार नाही. जर भारीतले औषधं किंवा वेगळी ट्रीटमेंटची गरज असेल तर थोडाफार खर्च पेशंटला मेडिसिनसाठी करावा लागेल. बाकी डॉक्टरांसाठी खर्च करायची काही आवश्यकता म्हणजे तपासणी फ्री आहे. तपासणी फ्री आहे. फक्त मेडिकल काय जर लागलं प्लास्टर वगैरे तर याचाच फक्त खर्च एक्स्ट्रा करावा लागेल. थोडाफार खर्च करावा. आज आपण ग्रामपंचायत आंबळे इथं कॅम्प घेत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत हा कॅम्प आहे आणि हा आपण दर महिन्याला एक कॅम्प घेत असतो विशेष गावांमध्ये. तर आता सरपंचांनी विनंती केल्याप्रमाणे आणि आता तसं आंबळगाव पण मला पहिल्यापासूनच थोडंसं परिचित आहे. 2005 पासून मी वैद्यकीय अधिकारी म्हणून नावाला होतो. त्याच्यामुळं माझ्या अंतर्गत उपकेंद्र असल्यामुळे बऱ्याच वेळा माझी इथं भेटीगाठी झालेल्या आहेत. तर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मी हा कॅम्प ॲडजस्ट केला आहे. त्याच्यात आपण हाडांची ठिसूळता, बोन मिनरल डेन्सिटी ही आपण चेक करणार आहोत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं मशीन येतं आणि अशी तपासणी जर आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी करायची म्हणली तर 600 रुपयापासून 3000 त्या मशीनचा खर्च असतो. आपल्याकडल्या सर्वसामान्य जाणं आणि तिथं वेळ देऊन तपासणी करून घेणं तर हे काही शक्य होत नाही. त्यासाठी आपण हा एक नवीन उपक्रम लावला आहे जेणेकरून आपल्याला गावामध्येच लोकांना हाडांची ठिसूळता तपासणी होऊन जाईल. हाडांची ठिसूळता असली तर त्यासाठी काय उपाययोजना करायची, त्याचबरोबर जर समजा फ्रॅक्चर होऊ नये म्हणून आहारात कुठले बदल करायचे, कुठल्या प्रकारचे व्यायाम करायचे याची आपण त्यांना प्राथमिक माहिती देणार. धन्यवाद सर. नर्मदा परिक्रमा केली आल्यानंतर मला आराम करायचा सांगितला. मी महिन्याभर आराम केला. 15 दिवस परत पंढरपूरला गेलो. परत आपण थोडा त्रास होतोय म्हणजे गुडघ्यात दुखतोय. मी गोळ्या औषधं खाल्ली सुरुवातीला पण ते तेवढ्याबद्दल नॉर्मल बघायचो. मी आता गोळ्या सगळं बंद केलं. कटकट आवाज करतोय. कटकट आवाज. तर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही नॉनव्हेज खाता का व्हेजिटेरियन आहात? नाही व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. पाणी कुठलं पिताय? पाणी आपलं साधं पाणी पितो. साधं आरोचं पाणी नाही. उन्हाचा संपर्क आता अजिबात नाही. उन्हाचा संपर्क अजिबात नाही. कसलं व्यसन नाही. व्यसन नाही. तंबाखू.
हे बघा कटकट होणं हा म्हणजे आता कटकट हे व्हायला. हे झीज चालू होण्याची प्रक्रियेचं पूर्वकल्पना आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्या हाडाची किंवा शरीराची झीज चालू होती तर त्यावेळी सुरुवातीला कटकट आवाज होणं, कधीतरी दुखणं हा एक आजार असतो. आलं लक्षात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड, व्हिटॅमिन B12 म्हणजे व्हिटॅमिन जीवनसत्व ब आणि सिरम कॅल्शियम म्हणजे रक्तातलं असेल कॅल्शियमचं प्रमाण, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जीवनसत्व ड आपल्या हाडाच्या संरचनेसाठी मजबूतीसाठी उपयोगाचं आहे. जीवनसत्व ब आपल्या स्नायूच्या मजबूतीसाठी उपयोगाचं आहे आणि कार्डिएक रिजनरेशनसाठी. बरोबर आहे. तर ह्या 2 तपासण्या जरी कमी असल्या तरी आपल्याला ठिसूळता ही लवकर जाणू शकते. आता तुम्ही म्हणाल आम्ही शेतकरी आहोत, आम्ही उन्हाचा संपर्क आहे, तर जीवनसत्व ड ही प्रक्रिया थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे आपण जे आहार घेतो, आहारामध्ये इस्टॅटिओल नावाचे जे चरबीचा प्रकार आहे तेल आहे, हे आपल्या आहारात येतं. हे राईस बीन ऑइल किंवा आपण बाकीचं जवस तेल ह्याच्यात नाही आपल्याला समजा भेटतं. ते आपण ज्यावेळी आहारात घेतो त्यावेळी ते काय होतं आपल्या त्वचेखाली सांगतं. ज्यावेळी त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो त्यावेळी त्याचं पहिलं हायड्रोजन 1 हायड्रोजन कोलेकॅल्शियममध्ये कन्वर्ट होतं. नंतर ते आपलं लिव्हरमध्ये तिथं आपल्याला सेकंड हायड्रोजन होतं 1,7 डायहायड्रोजन कोलेकॅल्शियम. तिथनं किडनीमध्ये जातं. तिथं आपलं थर्ड हायड्रोजन होतं 1,725 ट्रायहायड्रोजन कोलेकॅल्शियम. हे जे ॲक्टिव्हिटी फॉर्म हा खूप महत्त्वाचा आहे. हा आपल्याला काय करतो आतड्यामध्ये ज्यावेळी कॅल्शियम आहारात असतं त्यावेळी तिथं ते मोबिलाइज करतं आणि रक्तात पाठवतं. रक्तातलं कॅल्शियम नंतर आपलं जाऊन हाडाला शिकवतं. आता ह्या सगळ्या प्रोसेससाठी व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे. ब जे नॉनव्हेज घटकांमध्ये प्रामुख्याने भेटतं किंवा मोड आलेले तुमचे जे कडधान्य आहेत, तुमचे हुलगे, तुम्ही राजगिरा खाताय, राजगिराचे जे काही देठ आपण म्हणतो लाल प्रकारचे देठ आहेत, त्यानंतर तुम्ही कॅरेट म्हणजे गाजर खाताय, बीट खाताय, ह्याच्यामधनं ते प्रमाण भेटतं. व्हिटॅमिन B12 स्नायूच्या संरचनेसाठी आणि नॉर्मल फंक्शनसाठी खूप गरजेचं आहे. ह्याच्यामुळे लिगामेंट आणि कार्टिलेज रिजनरेशन होत असतं. तर त्याची योग्य तपासणी करून घेणं आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर व्यायाम साथीला करणं, या 2 गोष्टी केल्या तर तुमचा आजार तुम्हाला त्रास देणार नाही. नाही पण ते डी आपल्याला घटक कशापासून काय खाण्याने मिळतं? जवस तीळ जवस तीळ. हा. हेच मला पण नगरच्या डॉक्टरांनी सांगितलं. सोपं गोष्ट आहे. जवस आणि तीळ लाडू करून खा. लाडू करून खा, काय अडचण नाही, किंवा भाजून खा. जवस तिळामध्ये व्हिटॅमिन डी भेटतं याचे. त्याच्यानंतर बाकीचं तुम्ही समजा पाणी तुम्ही दरवेळी फिल्टरचंच पाणी प्यायला नाही. त्याचं एक कारण असेल की आपल्या शरीराला साधारण 150 ते 200 TDSचं आपल्याला क्षाराचं प्रमाण लागतं. आणि ज्यावेळी फिल्टर आपण वापरतो त्याच्यात 20 ते 30च आणले क्षार असतात. त्याच्यामुळे ते सगळे घटक निघून जातात. शरीराला क्षाराचं प्रमाण हे कमी पडतं. म्हणून कधी कधी नाही पहिले मी फिल्टर करत होतो पण आता या दुखण्यापासून मी साधं पाणी. किंवा जरी फिल्टरचं जरी पाणी पित असलं तर त्याचं नियमित क्षार तपासणी किती आहे TDS किती हे चेक करणं गरजेचं आहे. कारण फिल्टरला सिस्टीम काय आहे, तुमचं कॅन्डल फिल्टर आहे. कॅन्डल फिल्टर तिथं तुमच्या अशुद्धी जे काही कचरा घाण आहे ती फिल्टर होऊन जाते. त्याच्यानंतर तुमचा मेम्ब्रेन फिल्टर आहे. मेम्ब्रेन फिल्टरमध्ये ऍक्च्युअली क्षाराचं प्रमाण क्षार असतं. ह्याचं ते तिथं कॅलिब्रेशन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तिथं तुमचा RO आहे. RO म्हणजे UV लाईट आहे. त्या लाईटमध्ये त्याच्यात बॅक्टेरिया वगैरे काय असलं तर ते हे जातं. जरी आपण त्याच्यात ऍडजस्टमेंट केली कुठं क्षाराच्या ह्याच्यात तरी आपलं पहिला जे सँड फिल्टर आहे कॅन्डल फिल्टर तो त्याचं फंक्शन करतोय. त्याच्यानंतर UV लाईट जी आहे ती पण त्याचे काम करते. त्याच्यामुळे जरी क्षाराचं प्रमाण वाढलं तरी जे आपण ऍडजस्टमेंट करून वाढवलं तरी आपल्याला त्याचा काही धोका होत नाही. म्हणून ते फक्त काय करायचं वेळोवेळी TDS चेक करून त्याचं ते कॅलिब्रेशन चेक करायचं. त्याचा शंट असतो, शंट एकदा टाकून घेतलं की आपला जो TDS येतो 150 ते 200 पर्यंत मेंटेन केला जातो. इथं संपूर्ण हे बघा आले बघा मंडळी. तेच आयुष्यमान कार्ड म्हणजेच ते आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. एकच सगळे एकत्र झाले सगळेच एकत्र झाले. गावचे ग्रामस्थ माणिकराव काळे यांच्या हस्ते बघा शाल सफळ देऊन सरांचा सत्कार करत आहेत. सरपंच माजी उपसरपंच अण्णा पाटील आणि आमचे लाडके सर अनुशवाडीचे
सर हे सुद्धा आज इथं उपस्थित आहेत पहा. धन्यवाद.